संत एकनाथ महाराज हे असं एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे वारकरी पंथाच्या संत प्रभावळीमधलं. हिच्यावर ऐकण्यासारखं आहे. अलीकडचा अध्यात्माचा कालखंड मी पाहतोय दृष्टीपणानं. तुटपुंज्या साहित्यावर काही पंथ जगभरात गेले. त्यांच्याकडे लिटरेचर नाही आहे, पण जगातला एकमेव असा पंथ आहे वारकरी पंथ की ज्याच्या एवढी साहित्य संपदा जगातल्या कोणत्याही पंथाकडे नाही. लक्षात घ्या, असे पंथ चालत नसतात. अगदी सूत्री सांगायचे झाले तर एवढं सांगेल की पंथ चालवण्यासाठी तो एक पंथ असतो, त्या पंथाचा एक संत असावा लागतो आणि त्या संताचा ग्रंथ असावा लागतो. लक्षात ठेवा, आमची साहित्य संपदा एवढी मोठी आहे, पण या साहित्य संपदेमध्ये अधिकतम साहित्य आहे ते संत एकनाथ महाराजांचं आहे. त्यांच्या साहित्याकडे ज्यावेळेस मी पाहतो, त्या उण्यापुऱ्या आयुष्यामध्ये हे साहित्य निर्माण करत असताना त्या व्यक्तीनं विश्रांती घेतली का नाही असा विचार पडावा, एवढं मोठं साहित्य आहे. मी त्याचं वर्णन सांगत नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा विचार प्रस्तुत करतोय की साहित्य असेल यात वाद नाही आहे. माझ्याकडे लक्ष द्या. संत एकनाथ महाराजांचं कार्य सांगायचं झालं तर नाथ महाराजांनी साहित्य निर्माण केलं यापेक्षा ते साहित्य लोकाभिमुख केलं, हे त्यांचं कार्य मोठं आहे. मग भारूड असेल, मुका असेल, बहिरा असेल, सौरी असेल. मी काही साहित्य परिषदेत बोलत नाही आहे, तुम्हाला फक्त सांगून ठेवतो आहे. एवढं मोठं काम एकनाथ महाराजांनी केलं. पण त्यांनीच्या अभंगामध्ये जो विचार सांगितला आहे, दोन गोष्टी फक्त सांगणार आहे आजच्या कीर्तनात. माझ्याकडे लक्ष द्या. नाही जाणं झालं आपल्या पंढरीला, आपण नाही जाऊ शकत यावर्षी, पण आता नुकतीच मी मुंबईची 5 दिवसाची प्रवचनमाला पूर्ण करून आलो आहे. त्यात मी सांगितलं आहे, अध्यात्मामध्ये जी सेवा असते, जे तप असतं ते 3 प्रकारचं असतं. कायिक असतं, वाचिक असतं आणि मानसिक असतं. कायिक, वाचिक, मानसिक. पंढरीला पायी जाणं ही कायिक सेवा आहे. मुखानं नामस्मरण करत जाणं ही वाचिक सेवा आहे. पण पंढररायाच्या चरणावर आपलं मन विसावणं ही मानसिक सेवा आहे. लक्षात ठेवा. आम्हाला नाही कायिक सेवा करता आली, आम्ही आता वारीला नाही जाऊ शकत, पण आम्ही घरात बसून मानसिक वारी केली पाहिजे. ती कशी असते तेवढं सांगतो. हे सगळे उच्च विद्याभूषित लोक आहेत, त्यांना कळेल मी सांगितलं तर. जे मॅट्रिक्युलेट होणं, एखादा मुलगा शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाला, काल तर सगळेच झाले, त्यानंतर एखाद्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि तो BA झाला, गुणवत्ता वाढली ना. मी सांगतोय हे खूप बारकाईनं ऐकलं तरच कळेल. म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक ही उत्तरोत्तर वाढणारी श्रेणी आहे. म्हणजे कायेनं पंढरीला जाणं त्याच्यापेक्षा वाणीनं वाचिक तप करणं ही श्रेणी उच्च आहे, आणि मानसिक करणं ही त्याहीपेक्षा उच्च आहे. म्हणून मी क्रमानं दृष्टांत देतोय. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाला म्हणजे कायिक वारी झाली, पदव्युत्तर झाला वाचिक श्रेणी एवढं आहे. पण पदव्युत्तर शिक्षण जेव्हा घेतो तो 2 वर्ष त्याला लागतात. जे शिकले त्यांना कळेल. BA झालेल्या माणसाला 2 वर्ष पुन्हा अभ्यास करावा लागतो, तेव्हा तो मास्टर ऑफ आर्ट होतो, होय की नाही? तो MA होतो की नाही? म्हणजे BA झाल्यानंतर, इकडे लक्ष द्या, BA झाल्यानंतर 2 वर्ष त्याला लागतात अभ्यास करण्यासाठी, आणि मग तो मास्टर होतो.
मला वाटलं ते सांगतोय, पटावं न पटावं हा तुमचा प्रश्न आहे. BA झाल्यानंतर 2 वर्ष अभ्यास करतो तेव्हा तो मास्टर होतो. माझ्या सर्व वारकरी श्रोत्यांनो, एक लक्षात ठेवा, कदाचित 2 वर्ष आपल्याला लागली असतील, वारीला न जाता असेल, पण आम्ही 2 वर्ष अभ्यास करावा आणि मानसिक वारी करावी ही पांडुरंगाची इच्छा आहे. म्हणून आम्ही अभ्यास करतोय 2 वर्ष सातत्यानं. आम्ही मानसिक वारी करूया, मनानं वारी करूया. आता कदाचित हे सगळं वर्णन करताना अभंग बाजूला राहण्याची शक्यता आहे. हां, आणि हे सगळे कीर्तनकार आहेत, बसलेले उत्तम गायक आहेत, वादक आहेत, सवाई गंधर्व गाजवलेले लोक आहेत, उत्तम गायक, उत्तम वादक. एकेकाचे निमनो व्यापारी, पुढचं मी म्हणणार नाही. असं काही भाऊंचं माझं ठरलेलं नाही की सगळा अभंग संपलाच पाहिजे. तिकडे लक्ष द्या. आता बोलूनच जातोय, ओठात आलंय तर पोटात ठेवत नाही. ज्यांनी पायीवारी केली त्याला कळेल ना, दादा ज्यांनी पायीवारी केली त्याला कळेल मी काय बोलतोय. कारण मी 40 वर्ष चालतोय. मला आता स्मरण झालं या क्षणी, त्या पॅम्पलेटमध्ये वर्णन केलं आहे ते ऐकताना सुद्धा, वाचताना सुद्धा माझं मन आणि अंग शारलं. की अशी आयुष्यभर वारी वैकुंठवासी परमश्रद्धेय भोसरीकर माऊलींनी केली आणि 50 वर्ष त्यांची सेवा आदरणीय भाऊंनी केली. असेच उत्सव होतात का? त्या महावैष्णवाच्या सेवेचं हे फल म्हणजे हा उत्सव आहे. पायामध्ये किडे पडले तरी भोसरीकर माऊली चालत होती. लोणंदला त्यांच्या मुक्कामी दर्शनाला गेलो तेव्हा त्यांच्या टाचेमध्ये असे जंतू झाले होते, पाय एवढा सुजला होता. त्यांना नमस्कार केला, म्हटलं माऊली आपल्या पायाची काय अवस्था झाली? ते प्रसन्नपणानं हसल्यानं म्हणले, त्यांचं ते काम करतायत, माझं मला करू द्या. ही पराकोटीची श्रद्धा पंढरीच्या वारीवर असणारे महावैष्णव जे वारी करतात त्यांनी केली, त्यांना माहिती आहे. वयाच्या 16व्या वर्षी मी गळ्यात टाळ टाकला. 40 वर्षापर्यंत अखंड 25 वर्ष मी वारी केली. ही आत्मश्लाघ्यता नाही आहे. ती वारीची गमती जमती खूप आहेत. हातात वेळ मिळाला तर सांगेल मी. वारीला जाताना काय होतं, ज्येष्ठ महिना आला की वारीचे वेध लागतात, जसे आजही लागलेत. हे पण चालले, त्यांची दिंडी आहे. अशोक महाराजही चाललेत, त्यांना माहिती आहे. वारीला जेव्हा माणूस जातो का नाही, कुटुंबातला एक नीट ऐका म्हणजे कळेल. वारकरी कीर्तन ऐकायची सुद्धा एक उंची असती, उंची असावी लागते. विनोदी कीर्तनकारांनी लोकांचे कान रद्दड आणि बत्थड केले. लक्षात ऐकण्याची अभिरुची असली पाहिजे. काय कळावं याची सुद्धा भावना पाहिजे. आणि त्यापेक्षा काय ऐकावं यापेक्षा काय ऐकू नये हे जास्त कळावं लागतं. एखादा सदस्य पंढरीला निघाला, तो पायी चाललाय. काय होतं ते सांगतो. तो पंढरपूरला जेव्हा जातो, म्हणजे जे सगळे जातात ते जसे असतात असं म्हणायचं नाही मला. पंढरीच्या वारीला तो निघाला, वारीत चालतोय. सासवड आलं, जेजुरी आली, वाल्लं आलं, निरा आली, लोणंद आलं. परमेश्वर भाऊ असंच आहे. त्या वारीत चालताना काय होतं ते ऐका, इकडं माझ्याकडे बघा. तो वारीत चालणारा मनुष्य लोणंदला गेला, त्याला घरची आठवण येते. पाऊस पडला असेल का? 10वीचा निकाल लागला, हा पास झाला असेल का नाही? बायको आज बाजारात गेली असेल का? भाजी मिळाली असेल का? आणि घरी असणारी त्याची बायका मुलं हे वारीला गेलेत, आज लोणंदला असतील, उद्या फलटणला जातील, कसं जेवत असतील, कसं झोपत असतील, सगळं सांगत बसत नाही. मनाला विचारून करा, विचार करा मनामध्ये, वारी कुणाची खरी आहे. म्हणजे वारीला जाणारा मनुष्य देहानं वारीत आहे, मनानं घरी आहे.
पण घरात देहानं असणारी माणसं मनानं वारी करतायत, तसं आपण घरी असू पण मनानं वारी करू, या उत्सवाची फलश्रुती असावी असं मला वाटतं. आम्ही इथं बसून पंढरीत आहे म्हणून माझ्या कीर्तनाची सुरुवात केली ती अशी केली की भोसरीमध्ये पंढरी आहे. आता मला सांगायचा उत्साह आहे पण घड्याळही थांबायला तयार नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, मी 5च गोष्टी सांगणार आहे आज एकूणात. एवढ्या घरी घेऊन जाताना एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये 2 गोष्टी सांगितल्यात. एक देवाला काय आवडतंय हे सांगितलं. आपली उपास्य देवता असणारे त्याला काय आवडतंय. आणि 2 देवाची आवड सांगत सांगत वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सुद्धा सांगितली आहे. अशा 2 मुद्दे आहेत, तेवढेच सांगणार आहे. इथं सांगणं जरा अवघड आहे पण मी मनाचा हिया करून सांगतो. नाही तर नको सांगायला, जाऊ दे. बरं सांगतोच, चला. ऐकताय ना. राजकारणातही आचारसंहिता असते पण राजकारणातली आचारसंहिता निवडणुका लागल्या की सुरू होते आणि निकाल लागला की संपून जाते. होय की नाही? असंच आहे ना. पण वारकरी संप्रदायाची आचारसंहिता गळ्यात माळ घातली की सुरू होते आणि मरेपर्यंत सांभाळला लावते. हा एकमेव वारकरी पंथ आहे असा लक्षात ठेवा. की गळ्यात तुळशीची माळ घातली की आयुष्यभर त्याला ती संपदा सांभाळावी लागते. 5 गोष्टी सांगितल्या त्या अभंगात. देवाला या 5 गोष्टी आवडतात त्या आपण केल्या पाहिजेत. आज तुम्ही घरी बसलाय पण घरी बसून या 5 गोष्टी आपण करता आल्या तर खूप आनंदाची गोष्ट आहे. कोणत्या 5 गोष्टी आहेत? त्यातली पहिली गोष्ट नाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितली. आवडे देवासी तो ऐका प्रकार, हे आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळसी माळ चंदन टिळा, तुळसी माळ चंदन टिळा. परमेश्वर पण कीर्तन करतं ते ऐकतच राहील.